मित्रांनो, तुम्ही कधी पिवळे बेडूक पाहिलेत का? चला तर आज मी तुम्हाला पिवळे बेडूक दाखवतो. हे बेडूक बघण्यालायक असतात. आज सकाळी ज्योतिबा डोंगर यमाई देवी मंदिर परिसराच्या खालच्या बाजूस या ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि त्या ठिकाणी हे मला पिवळे बेडूक दिसून आले. रस्त्यावरनं जाता जाता सहजपणेच हे बेडूक माझ्या दृष्टीस पडले. पिवळा बेडूक म्हणजे नुसता एकच बेडूक नाही, तर भारतात असे अनेक प्रकारचे बेडूक आपल्याला पाहायला मिळतात. लोक सहसा गोल्डन बॅक फ्रॉग किंवा इंडियन बुल फ्रॉग असेही ओळखतात. याच्या रंगाबद्दल सांगायचं म्हणजे हा दिसताना पूर्णपणे पिवळा किंवा सोनेरी रंगाचा असाच दिसतो. त्याची पाठ, डोके, मान सर्व अवयव पिवळ्या रंगामध्येच दिसून येतात. याचा आकार 10 ते 15 सेंटीमीटर एवढा असतो आणि सांगायचं म्हणजे भारतातील मोठ्या बेडकापैकीच हा एक बेडूक आहे. हा बेडूक आवाज काढताना डराव आवाज काढत असला तरी त्याचा आवाज हा ढोलासारखा असतो आणि हा आवाज साधारणपणे 1 किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू येऊ शकतो. मी जेव्हा या बेडकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे बेडूक माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि हे बेडूक 1-2 नव्हते, तर हे बेडूक 25-30 भर होते. तेही कळपाने होते आणि हे बेडूक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जोडीने होते आणि ते एकमेकाच्या अंगावर बसलेले होते आणि ते एकमेकाला असे घट्ट पकडून दूरवर असे जंगलात पळू लागले. खरंच हे बेडूक दिसायला खूप सुंदर होते आणि मलाही ते आवडले. हा बेडूक कधी दिसून येतो तर मंडळी, हा बेडूक जून ते सप्टेंबर या महिन्यात आणि पावसाळ्यातच दिसून येतो. याची राहण्याची पसंतीची जागा म्हणजे नवीन शेतात साचलेल्या ठिकाणचं पाणी, तसेच भात शेती आणि छोटे मोठे तलाव होय. हा बेडूक प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये आढळून येतो. पावसाळा सुरू झाला की हा नर पिवळा होतो आणि मादीला आकर्षित करण्यासाठी जोरजोराने ओरडत असतो. याची अंडी रंगाने काळी असतात आणि ही अंडी केसासारखी तलावावर तरंगत असतात. मादीने अंडी घातल्यानंतर 2 ते 3 दिवसातच याची पिल्ली बाहेर येतात. त्यांना टॅडपॉल म्हणून संबोधले जाते आणि 2 ते 3 महिन्याचा झाल्यानंतर हाच बेडूक मोठा पूर्णपणे बेडूक तयार होतो. खरं तर पिवळ्या बेडकाला शेतकऱ्याचा मित्र समजतात, कारण हा बेडूक शेतातील किडे, मुंग्या तसेच माश्या यांना गिळून टाकतो. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जिथं बेडूक असतो तिथलं पाणी स्वच्छ असतं असं समजलं जातं. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, पिवळा बेडूक दिसला की भरपूर पाऊस पडतो असेही म्हणतात. तर मंडळी, आहे का नाही हा पिवळा बेडूक कामाचा? सध्याचा काळ त्यांचा मिलनाचा असल्याने असे बेडूक हे जोडीनेच दिसून येतात. बऱ्याच वेळा त्यांच्या ठिकाणी अशी अंडी आपल्याला तलावात किंवा ज्या ठिकाणी ते राहतात तिथे तरंगताना दिसून येतात. मी जेव्हा या बेडकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा या सर्व बेडकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही बेडूक हे पाण्यातच लपण्याचा प्रयत्न करत होते, पण पाणी थोडेच असल्यामुळे ते मला वरच्यावर असे दिसून आले. आता या ठिकाणी बघा, हे बेडूक किती वेगाने पळत आहेत आणि त्याशिवाय यांची जंप सुद्धा बघा, किती मोठी जंप मारत आहेत. असे पिवळे बेडूक पाहण्याचा योग मला बऱ्याच वर्षांनी आला, त्यामुळे मी त्याचा भरपूर आनंद घेतला. तर मंडळी, तुम्हालाही या बेडकासंबंधी आणखी काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण या ठिकाणी 2 बेडूक पाहत आहोत. या 2 बेडकापैकी एक बेडूक हा पूर्णपणे पिवळ्या रंगाचा दिसून येत आहे, तर दुसरा बेडूक हा पिवळा तसेच सोनेरी कलरचा दिसून येत आहे. तर मंडळी, बेडूक हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा आपल्या सर्वांनी याला जपायला हवे. धन्यवाद.